Hello students, welcome to all of you. I am Miss Seema Landge and आजच्या लेक्चरमध्ये आपण मोटर विमा मोटर विमा अभ्यासणार आहोत. मोटर विमा म्हणजे काय किंवा कोणती कोणती वाहने आहेत, कोणत्या कोणत्या गाड्या आहेत ज्या की मोटर विम्यामध्ये येतात किंवा मोटर विम्याचं संरक्षण कशा पद्धतीचं असतं. ओके, काय सांगितले तुम्हाला, मोटर विमा किंवा वाहन विमा हा सुद्धा एक अपघात विम्याचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. बघा, अपघात विम्याचा एक महत्त्वाचा प्रकार म्हणजेच मोटर विमा. लक्षात घ्या, तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं एमसीक्यूला. अपघात विम्याचा एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे मोटर विमा. रस्ते वाहतुकीच्या संदर्भामध्ये तेलावर चालणाऱ्या वाहनांना, रस्ते वाहतुकीच्या संदर्भात तेलावर जी वाहने चालतात त्या वाहनांना अपघाताविरुद्ध विमा संरक्षण दिलं जातं. बघा, रस्त्याची वाहतूक होत असताना जी वाहने तेलावरती म्हणजे पेट्रोलवरती चालतात त्यांना अपघाताविरुद्ध विम्याचे संरक्षण मोटर विम्यामध्ये दिलं जातं. यामध्ये रेल्वे व विमान वाहतुकीतील अपघाताचा अंतर्भाव होत नाही. बघा, यामध्ये रेल्वे व विमान वाहतुकीतील अपघाताचा अंतर्भाव होत नाही, कारण मोटर विमा हा त्या वाहनांना दिला जातो की जी वाहने रस्त्यावरून चालतात. ओके, तेलाद्वारे यंत्रशक्तीद्वारे चालणाऱ्या जमिनीवरील यंत्रशक्तीवरती चालणाऱ्या जमिनीवरील वाहतुकीच्या सर्व वाहनांचा मोटर विम्यामध्ये समावेश हा होत असतो. ओके, तेलाद्वारे यंत्रशक्तीवर चालणाऱ्या जमिनीवरील वाहतुकीचा सर्व वाहनांचा मोटर विम्यामध्ये समावेश हा होत असतो. त्यानुसार पुढील प्रकारची वाहने मोटर विम्याच्या कक्षेत येतात. आता कोणती वाहने आहेत की जी मोटर विम्याच्या कक्षेमध्ये येत असतात? पहिलं वाहन सांगितलंय खाजगी गाड्या, दुसरं व्यापारी वाहने, तिसरं दुचाकी वाहने, तिसरं व्यावसायिक वाहने, चौथं अवजड वाहने. हो का, तुम्हाला काय सांगितलंय बघा, खाजगी गाड्या. यामध्ये काय सांगितलं, यामध्ये केवळ खाजगी उपयोगासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचा समावेश होतो. त्यानंतर व्यापारी वाहनामध्ये यामध्ये उपयोगाची वाहने, उदाहरणार्थ ट्रक्स, ट्रेलर, ट्रॉलीज, प्रवासी गाड्या, टॅक्सीज, ऑटो रिक्षा इत्यादींचा समावेश व्यापारी वाहनामध्ये होतो, ज्याच्यातून जास्तीत जास्त माल हा वाहून नेला जातो. त्यानंतर दुचाकी वाहनांमध्ये स्कूटर्स, मोटर्स, सायकल्स इत्यादी वाहनांचा समावेश दुचाकी वाहनामध्ये केला जातो. त्यानंतर व्यावसायिकांची वाहने, यामध्ये बघा, या वाहनांमध्ये व्यावसायिकांच्या वाहनांचा समावेश करण्यात येतो. शोरूम मधून विक्रीसाठी ठेवलेल्या गाड्या. ओके, गाड्यांच्या शोरूम मध्ये विक्रीसाठी ज्या गाड्या ठेवलेल्या असतात, दुरुस्तीसाठी ज्या गाड्या आहेत, कारखान्यात मालाची ने-आण करणाऱ्या गाड्या इत्यादी व्यावसायिक वाहनांमध्ये समावेश होत असतो. इत्यादी वाहनांचा व्यावसायिक वाहनांमध्ये समावेश हा केला जातो. त्यानंतर अवजड वाहनांमध्ये यात अवजड वाहनांचा समावेश होतो. या वाहनांपासून अवजड वाहनांचा समावेश अवजड वाहनामध्ये होतो. या वाहनांपासून मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता इथं असते. उदाहरणार्थ क्रेन्स, बुलडोझर, रोड लोरर, अग्निशामक दलाच्या गाड्या, यंत्रसामग्री, वाहक गाड्या इत्यादी. अवजड वाहने, यामध्ये काय सांगितले, अवजड वाहनांचा समावेश अवजड वाहनामध्ये होतो. या वाहनांपासून मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामध्ये उदाहरणार्थ काय काय येऊ शकतं, तर बुलडोझर, रोड रोलर,
अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या असतील, ओके, ज्या की अवजड असतात, यंत्रसामग्री असणाऱ्या गाड्या असतील, वाहक गाड्या असतील किंवा क्रेन्स, ओके, यांचा समावेश अवजड वाहनामध्ये होतो. देन मोटर वाहन कायदा हा 1939 प्रमाणे, बघा मोटर वाहन कायदा हा कधीच आहे 1939, तुम्हाला MCQ ला विचारलं जाऊ शकतं. मोटर वाहन कायदा 1939 प्रमाणे मोटर मालकाने आपल्या वाहनाच्या तृतीय पक्ष जबाबदारीचा विमा उतरविणे सक्तीचे करण्यात आले आहे. काय सांगितले? मोटर वाहन कायदा 1939 प्रमाणे मोटर मालकाने आपल्या वाहनाच्या तृतीय पक्ष जबाबदारीचा विमा उतरवणं सक्तीचे करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या कायद्याअंतर्गत येणाऱ्या सर्व वाहनांचा विमा हा काढला जातो. आता विम्याचं संरक्षण बघा, मोटर विम्यामध्ये वाहनांना विम्याचं संरक्षण कशा पद्धतीने दिलं जातं, ओके, किंवा जे काही धोके होतात त्या धोक्याविरुद्ध संरक्षण कशा पद्धतीने दिलं जातं, तर त्यामध्ये पहिला आहे वाहनाला धोका झाला तर त्यांना संरक्षण मिळतं, त्रयस्थ व्यक्तीला धोका झाला तर त्यांना संरक्षण मिळतं, मालमत्तेला धोका झाला तरी त्यांना संरक्षण तिथं दिलं जात असतं. ओके, विमा संरक्षणामध्ये बघा काय सांगितलंय धोक्यांमध्ये, पहिला वाहनास धोका, यामध्ये वाहनास धोका, यामध्ये विमित वाहनाचे वेगवेगळ्या धोक्यांमुळे नुकसान होण्याची शक्यता असते. वाहनास धोका, यामध्ये विमित वाहनाचे, बघा ज्या वाहनाचा विमा काढलेला असेल त्या वाहनाचं वेगवेगळ्या धोक्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. मग त्यामध्ये नुकसान कशा पद्धतीने होऊ शकतं, तर अपघात असेल, आग असेल, बाह्यस्फोट असेल, इंजिन आपोआप जळणे असेल, चोरी असेल, घरफोडी असेल, आकाशातील वीज असेल, दंगा, लुटालूट इत्यादीतून काय होऊ शकते, वाहनाची मोडतोड ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होऊ शकते आणि वाहनाचं नुकसान होण्याची शक्यता इथं जास्तीत जास्त अधिक असते. ओके, देन त्याशिवाय यंत्रातील बिघाड असेल, चालकाचा निष्काळजीपणा व बेजबाबदार वृत्ती, काय सांगितलंय, त्याशिवाय यंत्रामधील बिघाड असेल, चालकाचा निष्काळजीपणा असेल व बेजबाबदार वृत्ती, वाहनाचा दारुडेपणा व व्यसनाधीनता, काय सांगितलं यामध्ये, ज्या काही वाहनाचा विमा उतरवलेला असतो त्याला अनेक धोक्यापासून नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामध्ये अपघात असेल, आग असेल, बाह्यस्फोट असेल, इंजिन आपोआप जळणे असेल, चोरी, घरफोडी, आकाशातील वीज असेल, दंगा, लुटालूट इत्यादी भावनातून काय होऊ शकते, वाहनाची मोडतोड ही जास्तीत जास्त होऊ शकते. अशी अनेक कारणे आहेत की त्यामुळं वाहनाचं नुकसान हे होऊ शकतं. त्याशिवाय यंत्रातील बिघाड असेल, बघा त्याशिवाय कुठली कारणं असू शकतात, तर यंत्रातील वाहनाच्या यंत्रातील बिघाड असेल किंवा जो वाहन चालक असणार आहे त्याचा निष्काळजीपणा असेल किंवा त्याची बेजबाबदार वृत्ती असेल, वाहकाचा दारुडेपणा असेल, व्यसनाधीनता असेल, ओके, किंवा त्रयस्थ व्यक्तीची चूक असेल, वेंधळेपणा असेल इत्यादी कारणामुळे सुद्धा जास्तीत जास्त अपघात होऊन नुकसान होण्याची शक्यता इथं असते. तेव्हा अशा प्रकारच्या वाहनाच्या नुकसानीविरुद्ध विमा कंपनी ही संरक्षण देत असते. देन सेकंड, त्रयस्थ व्यक्तीस धोका. यामध्ये काय सांगितलंय, वाहनांमुळे त्रयस्थ व्यक्तीस शारीरिक दुखापत होण्याचा धोका हा असतो. वाहनामुळे त्रयस्थ व्यक्तीला शारीरिक दुखापत होण्याचा धोका इथं असतो. वाहनाने ठोकरल्याने किंवा वाहनाचा धक्का बसल्याने, जर वाहनाने ठोकलं किंवा वाहनाचा धक्का जर बसला तर शारीरिक दुखापत इथं जास्तीत जास्त होऊ शकते.
त्यामुळे त्रयस्थ व्यक्तीचे नुकसान हे होऊ शकतं. अशा अपघातामुळे त्रयस्थाचा मृत्यू ओढवल्यास किंवा विकलांगता आल्यास त्याविरुद्ध विमा संरक्षण मिळतं. बघा, अशा अपघातामुळे जर त्रयस्थ व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा त्याला विकलांगता आली, मग विकलांगता कशा पद्धतीची होऊ शकते? ती विकलांगता पूर्ण आयुष्यभराची विकलांगता असू शकते किंवा तात्पुरत्या मर्यादित स्वरूपाची विकलांगता असू शकते. ओके, मृत्यू ओढवल्यास किंवा विकलांगता आल्यास त्याविरुद्ध विमा संरक्षण तिथं मिळत असतं. वाहन मालकाने केलेल्या अपघातामुळे, बघा, वाहन मालकाने केलेल्या अपघातामुळे रस्त्यावरील त्रयस्थ व्यक्तीचे दुखापतीमुळे नुकसान झाल्यास वाहन मालक त्यास जबाबदार राहतो. बघा, वाहन मालक त्यास जबाबदार राहतो. अशा वेळी नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी कायद्यानुसार वाहन मालकाची असते. बघा, अशा वेळेला नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी ही कायद्यानुसार वाहन मालकाची असते, परंतु वाहन मालक विमा काढून ही जबाबदारी विमा कंपनीवर टाकतो. टाकत असतो. अशा प्रकारच्या त्रयस्थ व्यक्तीच्या धोक्याविरुद्ध विमा कंपनी विमा संरक्षण देत असते. त्रयस्थ व्यक्तीचा धोका काय सांगितलं यामध्ये? वाहनामुळे त्रयस्थ व्यक्तीस शारीरिक दुखापत होण्याचा धोका असतो. वाहनाने जर ठोकलं किंवा वाहनाचा जर धक्का बसला तर त्रयस्थ व्यक्ती ही दुखापती होऊ शकते. त्रयस्थ व्यक्तीला दुखापत होऊन त्याचं शारीरिक इजा त्याला पोहोचू शकते आणि तिथं त्याचं त्रयस्थ व्यक्तीचं नुकसान अधिक होऊ शकतं. अशा अपघातामुळे त्रयस्थाचा मृत्यू ओढवल्यास किंवा विकलांगता त्याला आल्यास त्याविरुद्ध विमा संरक्षण मिळत असतं. वाहन मालकाने केलेल्या अपघातामुळे रस्त्यावरील त्रयस्थ व्यक्तीचे दुखापतीमुळे नुकसान जर झाले तर वाहन मालक हा त्यास जबाबदार राहत असतो. अशा वेळी नुकसानीची भरपाई देण्याची जबाबदारी ही वाहन मालकाची असते, परंतु वाहन मालक विमा काढून ही जबाबदारी विमा कंपनीवर टाकतो. परंतु वाहन मालक हा विमा काढतो आणि ती जबाबदारी विमा कंपनीवर टाकतो. तो स्वतःची जबाबदारी स्वतः घेत नाही, कारण त्यांनी विमा उतरवलेला असतो. ओके, तर अशा प्रकारच्या त्रयस्थ व्यक्तीच्या धोक्याविरुद्ध सुद्धा विमा कंपनी काय करत असते? विमा संरक्षण तिथं प्रोव्हाइड करत असते. ओके, देन तिसरा धोका तुम्हाला सांगितलाय मालमत्तेस धोका. काय सांगितलंय? मालमत्तेस धोका. यामध्ये वाहनामुळे त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेस सुद्धा धोका होऊ शकतो. यामध्ये वाहनामुळे त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. अपघातामुळे वाहनावरील नियंत्रण सुटते व त्यातून त्रयस्थांच्या मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता असते. काय सांगितलंय? अपघातामुळे वाहनावरील नियंत्रण तर सुटतं आणि त्यातून त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता इथं जास्तीत जास्त असते. काय सांगितलं जाते? मालमत्तेस धोका. यामध्ये वाहनामुळे त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेला धोका हा निर्माण होऊ शकतो. अपघातामुळे वाहनावरील नियंत्रण सुटते व त्यातून त्रयस्थाच्या मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता इथे जास्तीत जास्त असते. ओके, नियंत्रण सुटल्याने वाहनामुळे रस्त्यावरील किंवा शेजारील दुकानाच्या दर्शनी भागाची मोडतोड होऊ शकते.
रस्त्यावरील फेरीवाल्याच्या दुकानाचे किंवा एखाद्या घराच्या दर्शनी भागाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे रस्त्यावरील फेरीवाल्याचं नुकसान होऊ शकतं किंवा त्याच्या दुकानाचं नुकसान होऊ शकतं किंवा एखाद्याच्या घराच्या फ्रंट भागाचं दर्शनी भागाचं नुकसान तिथं होऊ शकतं. आपले वाहन दुसऱ्या वाहनास ठोकरल्याने आपल्या वाहनाने दुसऱ्या वाहनाला जर ठोकर मारली किंवा धडक दिली तर त्या दुसऱ्या वाहनाचंही काही प्रमाणात नुकसान तिथं होत असतं. अशा होणाऱ्या सर्व नुकसानीस वाहन मालक जबाबदार ठरत असतो. बघा, अशा होणाऱ्या सर्व नुकसानीला वाहन मालक हा जबाबदार असतो. पण विमा कंपनी अशा नुकसानीच्या जबाबदारी विरुद्ध विमेदारास विमा संरक्षण देत असते. परंतु विमा कंपनी ही अशा होणाऱ्या नुकसानीच्या जबाबदारी विरुद्ध विमेदारास काय करत असते? संरक्षण देत असते. त्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाईची जबाबदारी विमा कंपनी स्वीकारते. काय सांगितलंय? वाहनामुळे मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याच्या नुकसान भरपाईची जबाबदारी ही विमा कंपनी स्वीकारत असते. त्रयस्थ व्यक्तीच्या किंवा त्याच्या मालमत्तेच्या नुकसान भरपाईसाठी बघा, एखादी त्रयस्थ व्यक्ती असेल त्या त्रयस्थ व्यक्तीच्या किंवा त्याच्या मालमत्तेचे जे काही नुकसान होणार आहे त्या नुकसान भरपाईसाठी कोर्ट प्रकरण झालं तर त्याचाही खर्च भरून देण्याची जबाबदारी विमा कंपनी स्वीकारत असते. ओके, त्यानंतर मोटर विम्याचे प्रकार आहेत. बघा, काय बघायचं आपल्याला? मोटर विम्याचे प्रकार. मोटर विम्याच्या प्रकारामध्ये विमा कंपनी वाहनांच्या वर्गीकरणानुसार मोटर विमा उतरवण्याचं काम करत असते. या अंतर्गत 3 प्रकारचे विमे आहेत. बघा, मोटर विम्याचे प्रकार. याचे तुम्हाला किती प्रकार दिलेत? 3 प्रकार दिलेत. सो पहिला व्यापक विमा, दुसरा तृतीय पक्ष विमा, थर्ड पार्टी ओनली इन्शुरन्स, आणि तिसरा कायदेशीर जबाबदारी विमा. यामध्ये ऍक्ट लायबिलिटी इन्शुरन्स. ओके, मोटर विम्याचे प्रकार. यामध्ये 3 प्रकार दिलेत मोटर विम्याचे. त्यामध्ये कॉम्प्रहेन्सिव्ह पॉलिसी फर्स्ट, व्यापक विमा. काय सांगितलंय व्यापक विम्यामध्ये? या मोटर विम्यामध्ये वाहनांमुळे उद्भवणाऱ्या हा जो मोटर विमा आहे व्यापक विमा, या मोटर विम्यामध्ये वाहनामुळे उद्भवणाऱ्या सर्व प्रकारच्या धोक्यांविरुद्ध विमा संरक्षण दिलं जातं. सर्व प्रकारच्या धोक्याविरुद्ध विमा संरक्षण दिलं जातं. वाहनास झालेली हानी, त्रयस्थ व्यक्तीस झालेली दुखापत व त्यातून होणारी हानी आणि त्रयस्थाच्या मालमत्तेचे अपघातामुळे झालेले नुकसान, या धोक्यांना व्यापक विम्यात पूर्ण संरक्षण देण्यात येतं. बघा काय सांगितलंय? व्यापक विम्यामध्ये या मोटर विम्यामध्ये वाहनामुळे उद्भवणाऱ्या सर्व प्रकारच्या धोक्यांविरुद्ध विमा संरक्षण दिलं जातं. लक्षात घ्या, व्यापक विम्यामध्ये वाहनांमुळे उद्भवणाऱ्या सर्व प्रकारच्या धोक्याविरुद्ध विमा संरक्षण हे दिलं जात असतं. ओके, त्यानंतर वाहनास झालेली हानी, त्रयस्थ व्यक्तीस झालेली दुखापत. वाहनास झालेली हानी असेल किंवा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला जर दुखापत झालेली असेल तर त्यातून जी काही हानी होणार आहे आणि त्रयस्थाच्या मालमत्तेचे अपघातामुळे जे काही नुकसान होणार आहे, या धोक्यांना व्यापक विम्यात पूर्ण संरक्षण देण्यात येतं. अशा धोक्यामुळे झालेले नुकसान भरून देण्याची जबाबदारी विमा कंपनी स्वीकारत असते. बघा, असे जे धोके असणार आहेत आणि त्या धोक्यामुळे जे काही नुकसान होणार आहे ते नुकसान भरून देण्याची जबाबदारी विमा कंपनी काय करत असते? स्वीकारत असते. व्यापक विम्यामध्ये वाहनास अपघातामुळे झालेले विशिष्ट प्रकारचे नुकसान भरून मिळते. व्यापक विम्यामध्ये वाहनास
अपघातामुळे झालेले विशिष्ट प्रकारचे नुकसान भरून मिळते. आग असेल, स्फोट असेल, स्वतःहून जळणे, आकाशातील वीज पडणे, घरफोडी असेल, चोरी असेल, कडक थंडी असेल किंवा बर्फ पडणे असेल किंवा जाणीवपूर्वक जर काही कृत्य होत असेल आणि त्या कारणामुळे जर वाहनाचं नुकसान होत असेल, वाहनाची हानी जर अधिक होत असेल, तर त्याची नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळत असते. बघा, व्यापक विम्यामध्ये अपघातामुळे झालेले जे काही विशिष्ट प्रकारचे नुकसान आपल्याला भरून मिळते, त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे नुकसान व्यापक विम्यामध्ये आपल्याला भरून मिळत असतं. सो त्यामध्ये आग असेल, स्फोट असेल, आगीमधून जर वाहनाचं एखाद्या नुकसान झालं तर किती प्रमाणात नुकसान झालं, काय झालं. ओके. त्यानंतर स्फोट असेल तर स्फोट होऊन जर वाहनाचं नुकसान झालं किंवा वाहन स्वतःहून वाहनाला आग लागली, वाहन हे जळलं किंवा इंजिन स्वतःहून जळलं तर, आणि आकाशातील वीज जर वाहनावरती पडली आणि वाहनाचा जर स्फोट झाला किंवा वाहन जळालं, त्यानंतर घरफोडी झाली, घरफोडी होऊन जर वाहनाचं नुकसान झालं किंवा वाहनाची जर चोरी झाली, ओके, या अशा जाणीवपूर्वक किंवा नैसर्गिक कृत्यांमुळे काही कारणांमुळे वाहनाची जर हानी झाली, अधिक प्रमाणात नुकसान जर झालं, तर त्याची नुकसान भरपाई व्यापक विम्यामध्ये आपल्याला विमा कंपनी करून देत असते. ओके. देन वाहन रेल्वेतून, फेरी बोटीतून, अंतर्गत जलवाहतुकीद्वारे, लिफ्टमधून किंवा एलिव्हेटरद्वारे वाहन नेत असताना जर नुकसान झाले तर त्याची सुद्धा भरपाई करण्याची जबाबदारी नुकसानीची जबाबदारी ही विमा कंपनीवर असते. काय सांगितलंय बघा, वाहन रेल्वेमधून किंवा फेरी बोटीतून, अंतर्गत जलवाहतुकीद्वारे, लिफ्टमधून जर वाहून नेत असेल तर वाहून नेत असताना जर त्या वाहनाचं काही नुकसान झालं, ओके, तर त्याची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सुद्धा विमा कंपनीवर असते. पण वाहनाला विमानात किंवा सागरी वाहतूक झालेले नुकसान, वाहनाचे विमानातून किंवा सागरी वाहतुकीतून जर नुकसान झाले तर विम्यातून त्याला वगळलं जातं. बघा, त्या वाहनाचं जर विमानातून किंवा सागरी वाहतुकीतून जर काही नुकसान झालं तर त्याला विमा नुकसान भरपाई दिली जात नाही, त्याला पूर्ण विम्यातून काय केलं जातं, वगळलं जातं. वाहनांसोबत असलेली उपसाधने असतील, ॲक्सेसरीज. बघा, वाहनांसोबत असणारी उपसाधने म्हणजेच ज्या काही वाहनासोबत ॲक्सेसरीज असणार आहेत त्या ॲक्सेसरीज सुद्धा विमा संरक्षणात येतात. वाहनासोबत जर दुसऱ्या काही ॲक्सेसरीज असतील आणि त्याचं जर नुकसान झालं तर त्या सुद्धा विमा संरक्षणमध्ये येत असतात. त्यामुळे अपघाताच्या वेळी वाहनासोबत असलेल्या असणाऱ्या उपसाधनांना हानी जर झाली तर त्याची भरपाई सुद्धा इथं मिळत असते. वाटेमध्ये जर गाडी अपघातामुळे बिघडली तर गाडीच्या राखणीचा खर्च जो असेल तो, त्याच्या दुरुस्ती दुकानापर्यंत नेण्याचा खर्च आणि तिथून गाडी परत आणण्याचा खर्च सुद्धा विमा कराराच्या मर्यादेमध्ये मिळत असतो. तो 150 रुपये इतका असतो. बघा, परवडणार आहे का? काय सांगितलंय, वाटेत अपघातामुळे जर गाडी बिघडली, ओके, तर ती दुरुस्ती दुकानापर्यंत नेण्याचा खर्च आणि तिथून गाडी परत आणण्याचा खर्च सुद्धा विमा कंपनी देत असते. तो किती रुपयांपर्यंत असतो? 150 रुपये, म्हणजे 150 रुपयांपर्यंतचा तो खर्च असतो. त्याशिवाय वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च जास्तीत जास्त 300 रुपयांपर्यंत, वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च जास्तीत जास्त 300 रुपयांपर्यंत भरपाई करून मिळत असतो. बघा,
वाहनात जर अपघात झाला आणि गाडी जर बिघडली किंवा गाडीचं जर नुकसान झालं तर जास्तीत जास्त किती खर्च मिळतो? 300 रुपये. अपघातामुळे वाहन संपूर्णतः बाद झाल्यास, जर अपघात झाला आणि त्यातून वाहन जर संपूर्णतः बाद झालं, ओके, किंवा संपूर्णतः जळालं, ते निकामी झाल्यास विमा रक्कम किंवा बाजार मूल्य यापैकी जी रक्कम कमी असेल ती भरपाई म्हणून विमा कंपनीकडून दिली जात असते. ओके. देन व्यापक विम्यामध्ये त्रयस्थ व्यक्तीस किंवा त्याच्या मालमत्तेस झालेल्या हानीविरुद्ध पूर्ण संरक्षण मिळत असतं. व्यापक विम्यामध्ये त्रयस्थ व्यक्तीस किंवा त्याच्या मालमत्तेस झालेल्या हानीविरुद्ध पूर्ण संरक्षण हे दिलं जात असतं, पूर्ण संरक्षण मिळत असतं. वाहनाच्या अपघातामुळे रस्त्यावरील किंवा पदपथावरील किंवा दुसऱ्या वाहनांवरील व्यक्तीचा मृत्यू आला, बघा, वाहनांचा अपघात झाला, 2 गाड्याचा अपघात झाला आणि त्या अपघातामुळे रस्त्यावरील किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या किंवा दुसऱ्या वाहनावरून जाणाऱ्या जर एखाद्या व्यक्तीला मृत्यू आला तर त्याची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी विमा कंपनीवरती असते. देन त्रयस्थ व्यक्ती शारीरिकदृष्ट्या असमर्थ किंवा विकलांग झाल्यास त्रयस्थ व्यक्ती शारीरिकदृष्ट्या असमर्थ किंवा विकलांग झाल्यास त्या विकलांगतेच्या स्वरूपानुसार विमा कंपनी नुकसान भरपाई देत असते. त्रयस्थ व्यक्ती शारीरिकदृष्ट्या जर असमर्थ झाली किंवा विकलांग झाली तर त्या विकलांगतेच्या स्वरूपानुसार विमा कंपनी काय करत असते? नुकसान भरपाई त्रयस्थ व्यक्तींना देत असते. ओके. नुकसान भरपाई मिळवण्यासाठी जो काही खर्च येतो तो कोर्ट कचेरीचा खर्च सुद्धा विमा कंपनीकडून भरून दिला जात असतो. आता नुकसान भरपाई घ्यायची याच्यावरती जो काही कोर्ट कचेरीचा खर्च असेल तो खर्च सुद्धा विमा कंपनी काय करत असते? भरून देत असते. देन त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेस हानी. काय सांगितले? त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेला हानी. यामध्ये जर एखादी त्रयस्थ व्यक्ती असेल आणि 2 वाहनाच्या अपघातामधून त्रयस्थ व्यक्तीच्या मालाला जर नुकसान पोहोचत असेल तर त्या नुकसान भरपाईची जबाबदारी सुद्धा विमा कंपनी घेत असते. ओके. त्रयस्थ व्यक्तीच्या वाहनाची मोडतोड जर झाली, बघा, त्रयस्थ व्यक्ती ज्या असतील आणि त्रयस्थ व्यक्तीच्या वाहनांची जर मोडतोड जर झाली, त्यांच्या घराची नासधूस झाली किंवा त्यांच्या दुकानाची हानी झाली, मालाची हानी झाली, तर या त्यांच्या सोबत असलेल्या साहित्याची हानी झाली, इत्यादी प्रकारची नुकसानीची भरपाई विमा कराराच्या मर्यादेमध्ये विमा कंपनीकडून दिली जात असते. ओके. सो इन शॉर्ट मध्ये मोटर विमा काढणं हे किती सोयीचं आहे हे तुम्हाला समजते. व्यापक विम्यामध्ये ड्रायव्हरला सुद्धा विमा संरक्षण मिळत असतं. बघा, व्यापक विमा जो असेल या व्यापक विम्यामध्ये ड्रायव्हरला सुद्धा विमा संरक्षण हे मिळत असतं. वाहन मालकाच्या आदेशानुसार वाहन चालवित असलेल्या ड्रायव्हरला जर काही दुखापत झाली किंवा त्याचा जर मृत्यू झाला त्याची नुकसान भरपाई विमा कंपनीकडून दिली जात असते.
व्यापक विम्यामध्ये ड्रायव्हरला सुद्धा विमा संरक्षण दिलं जातं. वाहन मालकाच्या आदेशावरून वाहन चालवित असलेल्या ड्रायव्हरला जर काही दुखापत झाली किंवा त्याचा मृत्यू ओढवला किंवा त्याला विकलांगता झाली, मग विकलांगता ती तात्पुरत्या स्वरूपाची असू शकते किंवा जास्त अधिक स्वरूपाची असू शकते. ओके, त्या सर्वांचे नुकसान भरपाई विमा कंपनी काय करत असते, देत असते. विमेदार दुसऱ्याचे वाहन चालवताना, विमेदार हा दुसऱ्याचं वाहन चालवताना जरी अपघात होऊन हानी जर झाली, बघा, विमेदार दुसऱ्याचं वाहन चालवत असताना अपघात झाला आणि जर काही नुकसान झालं तर त्याविरुद्ध सुद्धा व्यापक विम्यामध्ये विमा कंपनी काय करत असते, संरक्षण देत असते, नुकसान भरपाई देत असते. नुकसान भरपाईची जबाबदारी विमा कंपनी स्वीकारत असते. सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवताना होणारे जे अपघात असतील किंवा जी काही हानी विरुद्ध जे काही संरक्षण दिलं जातं ती व्यापक विम्यामध्ये विमा कंपनी देत असते. बघा, सार्वजनिक ठिकाणी जरी अपघात झाले, काय सांगितलंय, सार्वजनिक ठिकाणी जरी अपघात झाला किंवा त्या अपघातामधून जर काही नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाईची जबाबदारी सुद्धा व्यापक विम्यामध्ये विमा कंपनी घेत असते. सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवत असताना जर काही अपघात झाला, अपघात होऊन जर काही नुकसान झालं तर त्या नुकसानीची जबाबदारी व्यापक विम्यामध्ये विमा कंपनी घेत असते. पण खाजगी ठिकाणी जरी असे अपघात घडले, खाजगी ठिकाणी जरी सार्वजनिक ठिकाणी अपघात घडला, ओके ठीक आहे, त्याची नुकसान भरपाई मिळते. त्याचबरोबर खाजगी ठिकाणी जरी असा अपघात घडला आणि त्यातून जर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर त्या नुकसानी विरुद्ध सुद्धा विमा कंपनीकडून संरक्षण हे मिळू शकतं. अर्थात व्यापक विम्यातून काही धोके जर वगळले असता त्या धोक्यांना विमा संरक्षण मिळत नाही. बघा, अर्थात व्यापक विम्यामध्ये मोजके काही धोके आहेत, त्या धोक्यांविरुद्ध विमा संरक्षण मिळत नाही व त्यामुळे भरपाई सुद्धा मिळत नाही. पुढील धोक्यांना विमा संरक्षण नाही व ते अपवाद म्हणून मानले जातात. आता कोणते कोणते धोके असे आहेत की त्यांना व्यापक विम्यामध्ये संरक्षण मिळत नाही किंवा नुकसान भरपाई त्यांना दिली जात नाही. सो त्यामध्ये पहिला आहे करारात निर्देशित केलेल्या भौगोलिक प्रदेशाबाहेर अपघात होणे. बघा, करारामध्ये निर्देशित केलेल्या जर त्या प्रदेशाच्या बाहेर जाऊन जर अपघात झाला तर त्याची नुकसान भरपाई विमा कंपनी देत नाही. त्यानंतर वाहन वापरावरती मर्यादा, वाहन वापर जो केला जातो त्याच्यावरती जर मर्यादा असेल, त्याच्यावरती जर कलम असताना, वाहनाच्या वापरावरती जी मर्यादा असेल, कलम असताना त्यात निर्देशित व्यक्ती सोडून इतरांनी वाहन चालवताना जर इतरांकडून जर वाहन चालवताना हानी झाली किंवा नुकसान झालं तर त्या नुकसानीची भरपाई विमा कंपनी देत नाही. देन थर्ड, करारातील अनुसूचीनुसार विमा करार जो केला जाणार आहे, मोटर विमा करार जो केला जाणार आहे, त्या करारातील अनुसूचीनुसार ड्रायव्हरचं नाव जर नमूद असेल आणि इतरांनी जर वाहन चालवलं असेल आणि इतरांनी वाहन चालवताना जर काही नुकसान झालं तर विमा कंपनी त्याचे नुकसान भरपाई देत नाही. ज्या विमा करारामध्ये ज्या ड्रायव्हरचं नाव नमूद केलेलं असेल त्या ड्रायव्हरनी जर वाहन चालवताना नुकसान झालं तरच तिथं नुकसानाची भरपाई तिथं दिली जाते. ओके, जर त्या व्यतिरिक्त इतर व्यक्ती जर त्या नावाच्या व्यतिरिक्त इतर व्यक्ती जर वाहन चालवत असेल आणि जर नुकसान होत असेल तर त्या ठिकाणी विमा कंपनी संरक्षण देत नाही. देन अणुशक्ती साधनांमुळे झालेलं नुकसान. देन 5, भूकंप असेल, पूर असेल, वादळ असेल, भौगोलिक घडामोडी, चक्रीवादळ यापासून जर अपघात झाला तर विमा कंपनी नुकसान भरपाई त्याची तिथं देत नाही. काय सांगितलंय, भूकंप असेल, वादळ असेल, पूर असेल, या काही चक्रीवादळ असेल यासारख्या नैसर्गिक घडामोडींमुळे जर अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये जास्तीत जास्त नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई विमा कंपनी देत नाही. ओके, त्यानंतर वाहन चालकाने मग ड्रायव्हर असेल किंवा त्याचा मालक असेल, ओके, वाहन चालकाने मादक पदार्थ किंवा नशा असणारे पदार्थ
किंवा द्रव्य जर घेतलेलं असेल आणि सेवन करून जर त्या स्थितीमध्ये अपघात झाला तर त्याची नुकसान भरपाई विमा कंपनी देत नाही. बघा काय सांगितलं यामध्ये, जो वाहन चालक असेल, वाहन चालकाने किंवा ड्रायव्हर किंवा मालक याने जर मादक पदार्थ घेतलेला असेल आणि मादक पदार्थाचं सेवन करून नशा करून जर तो वाहन चालवत असेल आणि जर नशेमध्ये असताना जर वाहनाचा अपघात झाला आणि त्याची जर हानी झाली तर त्याच्या नुकसानीची जबाबदारी विमा कंपनी घेत नाही. सातवा आहे, जर संप असेल किंवा युद्ध, दंगा धोपा असेल, या विविध घटनांमुळे जर वाहनाचं नुकसान झालं तर विमा कंपनी त्याची जबाबदारी घेत नाही. ओके, मोटारीच्या वर्गीकरणानुसार विमा करारामध्ये मिळणारे संरक्षण हे थोडेफार बदलते. बघा, मोटारीच्या वर्गीकरणानुसार मोटारीला जे काही विमा संरक्षण हे दिलं जाणार आहे, जे की करारामध्ये असणार आहे, जे आपण आता बघितलं, त्यामध्ये थोडाफार काय होतं, बदल हा होत असतो. ओके, देन तसेच विमा करारात जशी कलमे नमूद केली जातात, विमा करारामध्ये जशी कलमे नमूद केली जातात त्यानुसार विमा संरक्षण हे मिळत असतं. काय सांगितले बघा, व्यापक विम्याचा विमा हप्ता हा जास्त असतो. व्यापक विम्याचा विमा हप्ता हा जास्त असतो. हे तुम्हाला MCQ ला विचारलं जाणार, कोणत्या मोटर वाहनामध्ये कोणत्या प्रकाराचा विमा हप्ता हा जास्त असतो, तर तिथं असणार आहे व्यापक विमा. व्यापक विम्याचा विमा हप्ता हा कसा असतो, जास्त असतो. अर्थात जास्तीचा विमा हप्ता भरून हवे त्या अधिकच्या धोक्याविरुद्ध संरक्षण इथं घेता येतं. जास्तीचा विमा हप्ता भरणं म्हणजेच तुम्ही जास्तीत जास्त धोक्यांविरुद्ध संरक्षण तिथं घेऊ शकता. व्यवहारामध्ये हा व्यापक विमा फारसा वापरला जात नाही किंवा खपत नाही. काय सांगितले, जे काही व्यवहार होतात त्या व्यवहारामध्ये व्यापक विमा हा जास्तीत जास्त वापरला जात नाही किंवा तो तिथं खपत नाही. पण हा विमा विमेदाराच्या दृष्टीने उपयुक्त समजला जातो, कारण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये यामध्ये काय केलं जातं, संरक्षण हे दिलं जाते. म्हणून विमेदारासाठी हा विमा अतिशय उपयोगाचा आणि महत्त्वाचा ठरला जातो. ओके, त्यानंतरचा दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे तृतीय पक्ष विमा, थर्ड पार्टी ओनली इन्शुरन्स. तृतीय पक्ष विमा, थर्ड पार्टी ओनली इन्शुरन्स. यामध्ये काय सांगितलंय, मोटर वाहन कायद्यानुसार प्रत्येक वाहन मालकास हा तृतीय पक्ष विमा काढणं सक्तीचं असतं. ओके, मोटर वाहन कायद्यानुसार प्रत्येक वाहनाचा जो मालक असेल त्याला तृतीय पक्ष विमा काढणं हे अतिशय सक्तीचं असतं. तृतीय पक्ष विम्यामध्ये मर्यादित स्वरूपाचे संरक्षण हे मिळत असते. बघा, तृतीय पक्ष विम्यामध्ये जे काही संरक्षण मिळणार आहे ते कसं असणार आहे, मर्यादित स्वरूपाचं असणार आहे. ओके, काय सांगितलंय, मोटर वाहन कायद्यानुसार प्रत्येक वाहन मालकाला हा तृतीय पक्ष विमा काढणं सक्तीचं आहे आणि तृतीय पक्ष विम्यामध्ये जे काही संरक्षण त्यांना दिलं जाणार आहे ते कसं असणार आहे, मर्यादित स्वरूपाचं संरक्षण त्यांना दिलं जाणार आहे. तृतीय पक्ष विम्यामध्ये मर्यादित स्वरूपाचे विमा संरक्षण मिळते. हा विमा फक्त तृतीय पक्षाच्या नुकसानी पुरताच मर्यादित असतो. ओके, जर अपघात झाला आणि जर तृतीय पक्षाचं जर काही नुकसान झालं तर त्यावेळीच
हा विमा यूज केला जातो. इतर कोणतेही संरक्षण या विम्यामध्ये मिळत नाही. या विम्यात पुढील 2 प्रकारच्या धोक्यांना विमा संरक्षण दिलं जातं. ते कोणकोणते धोके आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण तृतीय पक्ष विमा आणि कायदेशीर जबाबदारी असणारा विमा बघणार आहोत. ओके, थँक्यू.